नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपण पाहतो की जगन्नाथ सावली स्पर्धेत नसल्याचे समजल्यावर स्पर्धा थांबवतो. त्याची मुलगी स्पर्धेत असूनही ती इथे नसल्याने तो असे करतो. ऐश्वर्या मात्र तिलोत्तमाला लगेच निकाल जाहीर करण्यास सांगते, कारण तिला भीती असते की सावली पोहोचल्यास सारंगला सावलीच्या सहभागाबद्दल आणि तिच्या व्हिडिओला मिळालेल्या 10 लाख व्ह्यूजची माहिती मिळेल. सारंग सावलीला आणायला जातो, पण ही गोष्ट ताराला समजते आणि ती ऐश्वर्याला सांगते. त्यावर ऐश्वर्या तिलोत्तमाला निकाल जाहीर करण्यास सांगते, परंतु जगन्नाथ हे होऊ देत नाही. तो म्हणतो की यात काहीतरी गडबड आहे. आपल्याला माहीत आहे की जगन्नाथनेच तो व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्यात सावलीच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज होते. तरीही कार्यक्रम पुढे नेण्यासाठी जगन्नाथने तो थांबवला होता. आता तारा आणि सावली दोघीही स्पर्धेत आहेत, कारण सारंग सावलीला घेऊन येतो आणि म्हणतो की ही स्पर्धा अपुरी आहे. स्पर्धेत व्यक्तिमत्वाबरोबरच स्वतःचे टॅलेंट दाखवणेही आवश्यक असते, पण सावलीला कोणते टॅलेंट दाखवावे हे कळत नाही. तिला या स्पर्धेत भाग घ्यायचाच नसतो. ती फक्त तारासाठी तिथे पोहोचलेली असते, कारण तिला तारासाठी गाणे गायचे असते. तिलोत्तमा सावलीला विचारते की ती व्यक्तिमत्वाबरोबर टॅलेंट काय दाखवणार आहे. त्यानंतर सावली सौंदर्याची जी व्याख्या मांडते ती मकरंदजींनाही पटते. सावलीचे बोलणे सर्वांना पटते आणि ती ही स्पर्धा जिंकते. यामुळे तिलोत्तमा खूप संतापते, कारण सावलीने सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत. तिने सारंगला बदलले आणि आता तिच्या कंपनीतही तिचा शिरकाव होत आहे. तिच्या विचारांचा शिरकाव होत असतानाच सारंगने सावलीला विजेती म्हणून घोषित केले असते, ज्यामुळे तिलोत्तमाचा संताप होतो. भैरवीला मात्र वेगळ्याच प्रकारे आनंद होतो, कारण सावली स्पर्धेत गाणे गाऊ शकली नाही. भैरवी जगन्नाथला भेटते आणि म्हणते, हो, आम्ही परजीवी आहोत, पण आम्हाला दुसऱ्याच्या जीवावर जगायला येते. तुझ्या मुलीकडे काय आहे आणि तिने जे सांगितले आहे ते या बाजारात किती दिवस टिकणार आहे. यावर जगन्नाथ म्हणतो, भैरवी, जशी तुला वाटते तशी माझी मुलगी नाही. जशी तू तिला समजते तशी ती मुळीच नाही. ती फक्त दुसऱ्यांचा विचार करते, पण दुसऱ्यांच्या जीवावर जगणाऱ्या लोकांना स्वतःच्या हक्काने मिळवणे आणि स्वतःच्या जीवावर जगणे काय असते हे काय समजणार. जगन्नाथने भैरवीला फोन करून सांगितले होते की परजीवी ओझे, तुम्ही आता काहीच करू शकणार नाहीत, कारण माझी मुलगी, माझी सावली, माझी लेक या स्पर्धेत विजेती होणार आहे. आणि तसेच घडते. पण भैरवीला हे समजते की सावली स्पर्धेत गाणे गाऊ शकली नाही, ती गाणे गाऊ शकत नाही. आणि त्यानंतर भैरवी जगन्नाथला फोन करून डिवचते की कितीही झाले तरी सावली स्वतःचा शब्द मोडणार नाही आणि ती कधी स्वतःसाठी गाऊ शकणार नाही. काय अस्तित्व आहे तिचे स्वतःचे. यावर जगन्नाथ तिला खडसावून उत्तर देतो की ज्या कंपनीची ती खरी मालकीण आहे त्याच कंपनीत ती विजेती बनली आहे आणि आता तिलोत्तमा महेंदळेंना काहीच करता येणार नाही, कारण सावली त्या स्पर्धेची विजेती आहे आणि लोकांना ती आवडली आहे. त्यामुळे परजीवी ओझे तुमचे काहीच चालणार नाही आणि तुमच्या मुलीचा आवाज कधीच तिचा नसणार आहे. आणि एक दिवस नक्कीच सारंगलाही सावलीच्या आवाजाचे सत्य समजेल. परंतु भैरवी जे काही बोलते ते शब्द जगन्नाथला खूप लागतात. त्याला खूप वाईट वाटते की आपल्या लेकीकडे एवढे टॅलेंट असूनही ती काहीच बोलू शकत नाही. मालिकेत आता एक नवीन ट्विस्ट येणार आहे, कारण सारंग जेव्हा सावलीला आणण्यासाठी जातो तेव्हा तो सावलीला शोधतो आणि त्याला समजते की सावली एका रूममधून बाहेर आली आहे. सारंगच्या कंपनीत सर्व रूममध्ये CCTV असतात आणि तेव्हा सारंगच्या लक्षात येते की सावली त्या रूममध्ये गेली होती. तिने ती रूम बंद करून टाकली होती. ती त्या रूममध्ये काय करत होती. सारंगला वाटेल की ती तारासाठी काम करते आणि बहुतेक त्यासाठीच ती त्या रूममध्ये असेल. परंतु त्यानंतर सारंगसमोर अशा काही गोष्टी येणार आहेत ज्यामुळे सावलीच्या आवाजाचे सत्य किंवा भैरवीला दिलेल्या वचनाचे सत्य सारंगसमोर येणार आहे. सारंग स्वतः ठरवतो की सावली माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवत आहे आणि ती कोणती गोष्ट आहे हे मी शोधून काढेल. कारण सावलीने तिथे जे काही विचार
मांडले होते. सावलीचा जो आवाज होता त्यावरून सारंगला कुठेतरी असे वाटत असते की सावली ही गाणे गाऊ शकते. अमृतानेही सावलीला हा प्रश्न विचारला होता की जसे तारा गाणे गाते तसे तुला नाही का वाटत का सावली की तूही गाणे गावे. हाच विचार सारंगचाही असतो. सारंगलाही वाटत असते की सावलीने तिच्या आवाजावर थोडासा तरी विचार करावा, कारण तिचा आवाज किती गोड आहे असे सारंग विचार करत असतो. पण आता सारंगला समजणार आहे की सावली त्या रूममध्ये गेली होती, पण तिने तिथे काय केले या गोष्टीचा शोध सारंग घेणार आहे. भैरवीला डिवचल्यामुळे जगन्नाथ खूप खुश असतो, पण आता भैरवी संतापून उठलेली असते, कारण तारासमोर सावली जिंकली आहे आणि हे तिला मान्य होत नाही. पण आता जगन्नाथला या गोष्टीचे उत्तर द्यावेच लागेल आणि त्यासाठीच भैरवी जगन्नाथला फोन करते आणि सांगते की तुम्हाला असे वाटत असेल तुमची लेक विजेती झाली, पण तिच्याकडे कोणतेही टॅलेंट नाही आहे. ती फक्त तिच्या विचारांवर विजेती होऊ शकली आहे. तिला सारंगने विजेती घोषित केले आहे, नाहीतर माझी ताराच खरी विजेती होती. आणि हे सगळे जगन्नाथ तुझ्यामुळे झाले आहे आणि प्रत्येक वेळेस तू माझ्या वाट्यात येतोस. पण लक्षात ठेव, तुझी मुलगी कधीच गाणे गाऊ शकणार नाही. जी गोष्ट मी तिच्याकडून हिरावली आहे ती तिला कधीच मिळू शकणार नाही आणि त्याचे तिला खूप मोठे दुःख आहे, कारण ती सारंगसमोर गाऊ शकत नाही. ज्या आवाजाचा सारंग फॅन आहे तो आवाज ताराचाच आहे असे सारंग समजतो आणि सावली जिंकूनही न जिंकल्यासारखी आहे. तेव्हा जगन्नाथला भैरवीचे शब्द खूप टोचतात, कारण आपल्या मुलीकडे हे टॅलेंट असूनही सावली खूप मोठी चूक करत आहे. ती तिचे टॅलेंट लपवत आहे आणि या भैरवीच्या ओझ्याखाली दबून राहत आहे. दिलेल्या वचनाला ती जगत आहे, परंतु आपण वचन कोणाला द्यावे आणि कोणाला दिलेले पाळावे याचाही आपण विचार केला पाहिजे असे जोगिनीनेही सावलीला सांगितलेले असते. परंतु सावली या सर्व गोष्टी बाजूला ठेवून भैरवीचाच विचार करत असते. दिलेल्या वचनांचा ती विचार करत असते. दिलेले वचन ती पाळत असते. या सगळ्यांमध्ये आता सावली विजेती बनली आहे, परंतु घरामध्ये मात्र सावलीची चर्चा असते. नीलही सावलीशी बोलत असतो आणि तेव्हा ऐश्वर्याचा संताप होतो. नीलही सावलीचे कौतुक करत असतो. त्यानंतर ऐश्वर्या नीलवर सर्व राग काढते. तेव्हा नील म्हणतो की जसे तुझे विचार आहेत ऐश्वर्या, तसे माझे विचार आहेत. तू तुझे विचार माझ्यावर लादू शकत नाहीस. मला सावलीचे म्हणणे पटते, मला ती आवडते, तिचे व्यक्तिमत्व चांगले आहे आणि त्यामुळे मी सांगतोय की तिने जे काम केले आहे ते उत्तमच आहे. यावर तिलोत्तमाला काहीच बोलायचे नसते, कारण तिने सारंगला आव्हान दिले होते आणि सारंगनेही तिचे आव्हान पूर्ण केले आहे. सावली जिंकल्यामुळे सारंगचे विचारही जिंकल्यासारखेच असतात. मकरंदजींचाही विचार बदलतो. तेही म्हणतात, सारंग तू योग्य त्या मार्गावर उभा होतास, पण मी तुला साथ दिली नाही, त्याबद्दल खरंच मला माफ कर. आणि त्यानंतर सावलीचा फोटो त्या ब्युटी सोपवर येणार आहे. परंतु मित्रांनो, यामध्ये मात्र आता तारा, ऐश्वर्या आणि तिलोत्तमाला या गोष्टी पटत नाहीत. हे मात्र नक्की. आत्तापर्यंत जी व्याख्या तिलोत्तमाने चालवली होती तीच व्याख्या आता सारंगने मोडून काढली आहे आणि त्यामुळे तिलोत्तमाला कोणत्याच गोष्टी पटत नसतात. कारण आता सावली आणि तिचा जो चेहरा आहे तो ब्युटी सोप असणे म्हणजे खरंच रूपम कॉस्मेटिक्सचे खूप मोठे नुकसान आहे असे ती समजत असते. सारंगला जी गोष्ट समजणार आहे त्यावरून सावली सारंगला उत्तर देऊ शकेल का? कारण सावली ज्या रूममध्ये होती त्याचे काही फुटेज सारंगला मिळालेले असतात आणि त्यामुळे आता सावली उत्तर देऊ शकेल का? सारंग समजू शकेल का की सावली जे काही सत्य माझ्यापासून लपवत आहे ते तिच्या आवाजाचे सत्य आहे? तर आता मित्रांनो, जगन्नाथने खेळलेली खेळी सारंगपर्यंत पोहोचणार का हे पाहणे मनोरंजक होणार आहे. सावळ्याची जणू सावली ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.